श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. आज आपण बघणार आहोत तुमचा पार्टनर तुम्हाला कमिटमेंट कधी देणार आहे. 3 वेळा तुमच्या पार्टनरचं नाव घ्या. ही जनरल टाइमलेस रीडिंग आहे. जेवढी तुम्हाला रेझोनेट होईल तेवढीच घ्या, बाकीची सोडून द्या. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. इथे मला असं दिसत आहे की तुमचा पार्टनर कमिटमेंट द्यायला घाबरत आहे. काही गोष्टी असू शकतात, फॅमिली प्रेशर असू शकते किंवा त्यांची जबाबदारी असेल. त्यांना असं वाटत आहे की मी आता तुमची जबाबदारी घेऊ शकत नाही आहे. जबाबदारीला ते घाबरत आहे. काही त्यांना टेन्शन, एन्झायटी त्यांना असू शकते. त्यांना तुमच्यावर ते सिरियस तर आहे, पण त्यांना असं वाटत आहे की मी हे आता जबाबदारी घेऊ शकत नाही आहे, म्हणून तुम्हाला ते कमिटमेंट द्यायला घाबरत आहे. इथं असं दिसत आहे काही संघर्ष त्यांच्या जीवनामध्ये चालू आहे. स्टेबिलिटी त्यांच्या जीवनामध्ये नाही दिसत आहे इथं आता सध्याला. पण ते असं विचार करते, जेव्हा मी माझ्या जीवनामध्ये फायनान्शियली चांगली स्टेबिलिटी माझी होईल तेव्हा मी नक्कीच कमिटमेंट तुम्हाला देईल, असं तुमचा पार्टनरचा मेसेज आहे तुमच्यासाठी. आणि विचार पण ते करतायत, माझी फायनान्शियली कंडिशन, माझ्या घरचं प्रेशर सगळं माझ्या मते चालला तर मी नक्कीच तुम्हाला कमिटमेंट देईन. विचार पण करतात ते तुमच्यासोबत भविष्य पुढे नेण्याचा, पण ते पहिले त्यांच्या करिअरवर फोकस करण्याचा प्रयत्न ते करत आहे. आणि कमिटमेंट तुम्हाला जेव्हा ते फायनान्शियली स्टेबल होतील तेव्हा नक्कीच ते कमिटमेंट देतील, असं त्यांचं एनर्जी इथं कॅच होत आहे. क्लेम करा ही एनर्जी. आणि आपण एक त्यांचा मेसेज बघूया, काय मेसेज आहे त्यांचा तुमच्यासाठी, जे तुमच्यापर्यंत ते बोलत नाही. तुझ्यावरचं प्रेम कधी कमी होणार नाही. क्लेम करा ही एनर्जी. लाईक करा, फॉलो करा. यूट्यूबवर असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.